बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर हा वाईट मात्र सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. ब्लेसिंग स्टार उंबरपाडा आणि त्यांच्या समोर आपण पाहतोय नित्य साई स्पोर्ट लोहियानगर या दोन टीम मध्ये हा महत्वाचा मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस हा फुलटॉस बॉल होता, तसा फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. विजय थांबवते तुला थोडस सन्माननीय राधाकिशनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य मिळालं आहे, त्यांचे सुद्धा आम्ही अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि जसं जसं आपण बघितलं तर मग या स्पर्धेला जसे जसे पाहुणे भेट देतात तसं मात्र या स्पर्धेला मात्र हे स्पॉन्सर सुद्धा आपल्याला मिळताना पाहायला मिळेल. अनसाईडला खेळलेला फटका आपल्याला जर पाहायला मिळाला, एकदा अगदी पूर्ण केली होती परंतु काहीतरी घडलंय तिकडे आणि चित्र पंचांनी दर्शवलंय की येस डेफिनेटली इट इज अ 4. चौकार मात्र या स्पर्धेचा या टुर्नामेंटचा पहिला चौकार मात्र येताना पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे सन्माननीय नक्कीच आभार व्यक्त करतोय जिग्नेश जी म्हात्रे साहेब, रवींद्रजी ठक्कर साहेब आपण सुद्धा इथे उपस्थिती नक्कीच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दिली, त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतोय. वळतोय मॅचच्या दिशेनं. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू रवाना झाला होता. मिळेल फक्त एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचते ते म्हणजेच बॅटला जर चेंडू स्पर्श करून गेला त्या काल्या पडद्याच्या मागे तर 2 धावा असतील, त्या पडद्याला लागून जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला तर धावा पूर्ण करायचे. तर या ठिकाणी आपण पाहिलं एक सिंगल धाव पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 7 या आकड्यावरती. आता मात्र हा चेंडू एक पाहिला तर पुन्हा एकदा वाईट मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. गोलंदाज आपण पाहिला तर अजित मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमच्या माध्यमातून. 2 बॅटर आपण पाहिलं तर संजय कुपटकर आणि जयेश वाघ. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण करायचं होतं परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगितलं या ठिकाणी पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हटलं तर निश्चितच मग उद्घाटन समारंभ त्याच्यानंतर मॅचेस थोड्याशा लेट जरूर चालू होत आहेत. हा पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 5. मात्र एक शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस हवाई हल्ला केला, हवेमध्ये हा शॉट एक्झिक्यूट केला होता लॉंग ऑनच्या दिशेनं, परंतु काय जबरदस्त हा झेल मात्र पकडला जातोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद झालाय तो म्हणजेच जयेश वाघ हा फलंदाज आउट होतोय. माझ्या आईला भेटाया तुम्ही येता का, झाडलं बोलवून जाणू आईन ए म्हणाली ती पालखी घेऊन गेली आईन आज्ञा मला. धन्यवाद विजय. आपण पाहतोय अगदी ज्याप्रमाणे उल्लेख करायचा झाला ना तर मग आई महामाई देवी चषक 2025 आणि सुंदर असं गीत सुद्धा आपण ऐकलं गेलं. पंच नक्कीच नीरज कोरडा नंबर 2 षटक टाकण्याकरता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाला.
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर संपन्न झाला आहे आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या. नित्यसाई स्फूड लोहियानगर टीमची धावसंख्या 1-8. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर सूरज खोपटकर हा इन होतोय. जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षक ही स्पर्धा आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस, यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. झेलची संधी आहे आणि या ठिकाणी आपण पाहिला तर दुसरी विकेट देखील डाऊन झाले. संजय खोपटकर हा खेळाडू मात्र यावेळेस बाद होतोय. दुसरा धक्का. धन्यवाद. जे आपण पाहतोय इथे विकेट डाऊन झाली आहे, परंतु ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं ना तर मग इथे चांगली बॅटिंग करायला हवी आहे, परंतु पार्टनरशिप मात्र जिथून तितकी चांगली बिल्डअप होताना पाहायला मिळत नाहीये. विश्लेषण करायचं झालं तर मग चांगली बॉलिंग सुद्धा म्हणायला हरकत नाहीये, कारण की ज्या प्रकारचं आत्तापर्यंत खेळ मात्र ब्लेसिंग स्टार सुंबरपाडा संघानं दर्शवला गेलाय आणि अगदी मित्र म्हणून की नित्यसाई लोहियानगर या संघाला मात्र आपण पाहिलं तर अगदी पकडून ठेवण्याचं कार्य केलंय. निश्चितच अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिलं जात नाहीये. अगदी मेरिटवरती गोलंदाजी केली जाते. न्यू बॅटर आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दशरथ भुरकुंड हा खेळाडू इन झालाय. षटकातील पुढचा बॉल नीरजचा. यावेळेस आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल होता. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरी. नक्कीच विजय. आपण पाहिलं ही स्पर्धा आपण पाहिली तर आई महामाई देवी चषक 2025 अनेक सहकार्य मिळते आणि भावेशजी भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समॅनसाठी आपण पाहिले तर त्यांच्या माध्यमातून एक बॅट स्पॉन्सर्स केले नक्कीच. आणि त्याच नंतर हे मैदान आपण पाहिलं तर जे बनवण्यासाठी त्यांनी सुद्धा भरपूर मेहनत घेतली. भावेशजी भोईर आपले सुद्धा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. एवढ्याच हलक्या हाताने चेंडूला मात्र ड्राईव्ह केले. शॉर्ट लॉंग ऑफला एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या आकड्यावरती. आज सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी निश्चित जयेश आम्ही प्रवेश केला त्यावेळेस असं वाटलं की भगवं वातावरण या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं आणि भगवं वातावरण म्हटलं तर निश्चित आठवण झाली ती म्हणजेच श्रीमान मोहनदादा पाटील यांची. ते द ग्रेट मराठा संस्थापक आहेत, शाखा प्रमुख जुचंद्रचे, आणि त्यांच्या माध्यमातून देखील अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या जुचंद्र चंद्रपडाच्या यांच्यामध्ये निश्चितच आपल्याला पाहायला मिळतात. जयेश नक्कीच ज्याप्रमाणे जर भगवा रंग जर सांगितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा आठवण होते आणि आपण पाहिलं तर मग द ग्रेट मराठाचे संस्थापक आपण पाहिलं मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जे मंडप डेकोरेटर्स असेल मग संपूर्ण ऑल ओव्हर मात्र आपण पाहिलं ज्यांच्या माध्यमातून हे योगदान मिळालं आणि स्पॉन्सर सुद्धा या स्पर्धेसाठी त्यांनी केलंय. अगदी मनापासून आभार मोहनदादा आपले सुद्धा व्यक्त करतोय. या मैदानाच्या दिशेने जिथे खेळ चांगला चालू आहे 11 धावा फलकावर सध्या तरी आपण पाहिल्या आहेत. चेंज ऑफ दी पेस या वेळेला पाहिलं आपण तर थोडासा धीमा केला होता चेंडू आणि फलंदाज थोडासा बीट केला गेलाय. विश्लेषण करायचं झालं तर मग षटक ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 5 चेंडू फेकून झालेत. बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय नीरज. ड्राईव्ह केला जातो यावेळेला कव्हरला फिल्डर आहे परंतु मिसफील्ड झाली आहे. चल ड्रॉप. अगदी मित्र म्हणेन इझी कॅच होता, पकडायला हवा होता. थोडासा कर्णधार नाराज होईल, गोलंदाज नाराज होईल, परंतु या कॅचचं कदाचित मोठं नुकसान सुद्धा भोगायला लागू शकते. षटकाचा खेळ झालाय समाप्त. दुसऱ्या टीमची टोटल आपण पाहिली आहे 12 धावा फलकावर आपण पाहिलंय आणि ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग जवळजवळ थोडासा धीमा स्टार्ट पाहायला मिळतोय, परंतु वेग द्यावा लागेल. दिला जाईल की नाही पाहूया. वैया डीजेकडे
तन भुकेचं भानच नाही, तन भुकेचं भानच नाही. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला लागली शिर्डीच्या साई बाबांच्या भेटीची घाई. अरे आम्हाला धन्यवाद डीजे. नक्कीच सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. महामाई देवी चषक 2025 मध्ये करतोय तिसऱ्या क्रमांकाचा षटक मॅच पाहतोय आपण. पहिला ज्याप्रमाणे नित्यसाई लोहिया नगर विरुद्ध ब्लेसिंग सास सुंबरपाडा. बॉलिंग ट्रॅकवर येतोय विकास. आडवा बॅटनं फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणत्या प्रकारचा कनेक्शन नाहीये ते कारण पाहिलं प्रमुख. हा पहिला चेंडू डॉट आलाय. कुठेतरी आपण बघितलं तर मग थोडासा मागे पडलेला पाहायला मिळतोय संघ. काहीतरी वेगळं करावं लागेल. सामना जिंकायचा आहे. सामन्यामध्ये नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं अभिराज्य आपला गाजवायचं आहे तर चांगला खेळ उंचावावा लागेल. सरळ खेळा यावेळेला. अगदी आपण पाहिलं कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत. 10 मात्र 1 मिळाली. दुसऱ्या प्रयत्न नाक आणि हा नकार दिला. नाक ठरला असता, परंतु हे पाहिलं गेलं की इथे धोका मोठा दिसून येतोय. इथे जास्त मात्र धोका पत्करायचा नाहीये ते दर्शवलं गेलंय आणि मग थांबवलं गेलं. टीमची टोटल कडे आपण लक्ष टाकली ना तर 13 धावा आहेत. षटक आपण पाहिलं तर तिसरं आहे. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2. म्हणजेच या इनिंग मध्ये शिल्लक आहे खेळ म्हणजे 10 चेंडूचा. आता जे काय करायचं 10 चेंडूमध्ये आणि चांगलं क्वालिटी क्रिकेट दर्शवायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये आपला नक्कीच खेळ उंचावायचा आहे तर मग चांगला आता क्रिकेट खेळावं लागेल. ड्राईव्ह केला जातोय. अगदी सुंदर चेंडू होता. सन्मानपूर्वक अंतर चेंडूला खेळला गेलाय. 10 मात्र 1 मिळेल अगदी सहज. ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण या खेळपट्टीवर जे 2 बॅटर आपण पाहिली ना, सूरज खोपटकर आणि दशरथ बुरकुट पाहतोय आपण. म्हणजे ज्याप्रमाणे दशरथ यांना पाहिलं आपण तर आता नॉन स्ट्राईक एनकडे आहेत आणि सूरज स्ट्राईक एनकडे असतील. सूरजकडून चांगली अपेक्षा असेल की चांगली बॅटिंग करतील. आपल्या टीमसाठी मी तर म्हणेन की त्यांना चांगला रोल सुद्धा पूर्ण करावा देखील लागेल कारण की गरज आहे. गरजेला ते पूर्ण करावंच लागेल तर चांगला खेळ करायचा आहे. ओ इथे काय घडलंय आणि बिघडलंय डेफिनेटली कारण की एज होता आणि तेच प्रमुख कारण की एक चांगल्या फलंदाजाला जीवनदान दिलंय. गोलंदाजी खूप चांगली होती ब्लेसिंग स्टार्स उंबरपाडा संघाच्या माध्यमातून की ज्याप्रमाणे आतापर्यंत त्यांनी लिमिटमध्ये ठेवले लिमिट क्रॉस करू दिलेलं नाहीये आणि अगदी सुंदर गोलंदाजीचं उदाहरण आतापर्यंत त्यांनी देखील पेश केलं आहे. पुढील चेंडू पाहूया सूरजसाठी. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न कव्हरला फिल्डर आहेत परंतु मात्र फिल्डर बनतील प्रेक्षक आणि थेट चेंडू मात्र निघून जातोय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिग हिट मॅसिव्ह षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. पुढील 2 टीम्स विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला पुन्हा एकदा हवेत आहे परंतु गॅप मध्ये पडला जातोय. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं एक नो बॉलचा इशारा मात्र पंचांनी पोहोचवलाय. डेफिनेटली काय घडलंय पंच सुद्धा नक्कीच काय होती आम्हाला की नो बॉल कशा प्रकारे नक्कीच नक्कीच या प्रकारचे चित्र असतात. पहा क्रिकेटमध्ये भरपूर काही रूल्स आणि बदललेले आहेत त्यामुळेच ह्या चुका होत आहेत कारण की तुम्ही जर नॅपकिन घेऊन जात आहेत तर तो सांभाळला सुद्धा पाहिजे आणि जर अशा वेळेला फलंदाजाला डिस्टर्ब्स होत आहे आणि हा रूल सुद्धा आपण पाहिजे जो अंमलात आणलाय आणि लगेच नो बॉल आणि फ्रीडचा चेंडू असेल. फ्रीडचा चेंडू होता कट केला जातोय परंतु 10 मात्र 1 मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चेंडू थांबलाय. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र धोकादायक ठरू शकतोय परंतु धोका टळला. फ्रीडचा चेंडू होता डेफिनेटली रन आउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच विकेट मिळाली असती परंतु इथे आपण पाहिलं तर तसं काही होत नाहीये. दोन्ही टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. 24 धावा फलकावर पाहायला मिळतात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आता राहिलेले शिल्लक असतील 6 चेंडू. या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील फलकावर पाहूया आपण. पुढील मॅच आपण पाहणार आहोत 2 संघ
म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स टिवरी विरुद्ध न्यू स्टार मडवीपाडा. दोन संघटनांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि पहा, जो पहिला कर्णधार असेल ना, जो टॉस बॉक्समध्ये आपलं पहिलं पाऊल टाकेल, त्या कर्णधाराला पहिला कॉल देण्याची संधी असेल. मग लक्षात असू द्या, दोन्ही कर्णधार ऑल ओव्हर 3 दिवस नक्कीच हा रूल्स असेल. सूरज चौथं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहणार आहोत. त्यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर गल्ली रिजनच्या दिशेने रवाना झाला होता, मात्र चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली आणि त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेतला गेला. 2 धावा मात्र या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल जाऊन पोहोचते ती म्हणजे 26 लॉस 2 विकेट. यावेळेस आपण पाहिलं तर सूरज खोपटकर ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय आणि सूरज कोरडा गोलंदाज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडू येतोय फाईन लेग स्क्वेअर लेग रिजनच्या क्षेत्राकडे, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज या ठिकाणी दशरथ देखील होतोय आउट. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. माझ्या देवाचं नाव. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. चौथ्या षटकातील चेंडू टाकून झाले ते म्हणजेच 3. अजून सुद्धा 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेमध्ये शॉट पुन्हा एकदा एक्झिक्यूट केलाय. कॉर्नरच्या दिशेने हा झेल मात्र सुटला जातोय. पुन्हा एकदा या ठिकाणी जीवनदान मिळायला गेले. फलंदाज सूरज कुपेटकरला प्रयत्न करतोय, परंतु प्रयत्न सक्सेसफुल होताना दिसत नाहीये. विनंती करतोय मी कर्णधार, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही जस्टार मडीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. विनंती असेल त्या बॉल नंतर आपण टॉस सुद्धा करणार आहोत. यावेळेस इनफिल्डच्या वरून हा शॉट खेळला गेलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार आलाय हा षटकार. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा विनंती करतोय, 2 कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. पहिला कर्णधार इथे उपस्थित असेल तो मात्र कॉल देईल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर थोडस जजमेंट मात्र चुकलं गेले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये थोडासा रनिंग बिटवीन द विकेट मध्ये फलंदाज मात्र मागे राहिलाय की मग सुखरूपरित्या क्रीज मध्ये पोहोचलाय. तिसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली आहे आउटफील्ड अंपायर जयेंद्र वाघे सरांनी. चला कर्णधार पुन्हा एकदा विनंती करतोय या टॉस बॉक्स मध्ये. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीम आणि निस्टार मडवीपाडा टीम कॅप्टन, मी 3 कॉल आधीच दिले होते. आपल्याला मीटिंग मध्ये टॉस करायला हवा आहे. आणि डिसिजन आहे OUT आउट, म्हणजे ही एक सिंगल धाव असणार आहे. आणि टोटल धावसंख्या आपण पाहिली तर
37 झालेत आणि लक्ष असणार आहे 38चं. 38 धावांचं लक्ष असणार आहे. जाऊया आपण टॉस पक्षा दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जेडी. पहा अजून कर्णधार आलेले नाही आहेत. ही सूचना मी वारंवार दिली होती. बडीपाडा टीम टॉस सुद्धा आपण करणार आहोत. सन्माननीय राधाकिशनजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. साहेब आपण या, आपल्या शुभ हस्ते टॉस करूया या स्पर्धेचा. 2 कर्णधार येत आहेत तिकडे. एका बाजूने मडवीपाडा न्यू स्टार मडवीपाडा आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी. सन्माननीय राधाकिशनजी भोईर साहेब उपस्थित आहेत, ज्येष्ठ नागरिक या खोपरेपाडा विभागातील, आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस मात्र केला जाईल. या 2 कर्णधार मंचावर या. टॉस बॉक्समध्ये आता दोघांनी मित्र म्हणेन की एंट्री मात्र घेतली आहे सारखीच. तर मग तुम्हीच ठरवा कॉल कोण देईल. राधाकिशनचे भोईर साहेब आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते टॉसची ओळख तुम्हाला करून देतोय. 2 कर्णधार. हा टॉस पहा, विजयदीप स्पोर्ट्स आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने खोपरगड बॉईज. डेफिनेटली कॉल कोण देईल. टिवरी टीम आणि न्यू स्टार मडीपाडा टीमकडून. चला उडवा टॉस. विजयदीप येतोय खोपरकर. नक्कीच पाहुण्यांना विनंती करतो आपण मंचावर विराजमान व्हा. विजयदीप कॉल दिला होता मडीपाडा टीमना. वाघोबा स्पोर्ट्स टिवरी हा टॉस जिंकत आहे. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडायला कैलास आपण. डेफिनेटली तुमच्या नक्कीच खेळाडू येत आहे तर डिसिजन पेंडिंग नाही. परंतु ज्याप्रमाणे आज या मैदानाच्या आतमध्ये आल्याच आई महामाई देवी चषक 2025 खेळण्यासाठी ही मैदानाची व्यूहरचना, हे आयोजन कसं वाटलंय तुम्हाला. खूप चांगलं. ज्याप्रमाणे तुमची सुद्धा एक चांगली स्पर्धा आपण बघितली होती, काय वाटते तुम्हाला की आज जो मागचा इतिहास म्हणजे मागचा जो खेळ आपण तुम्ही बघितला तुमच्या संघाचा जो होत आलेला आहे आणि चांगला परफॉर्मन्स करतायत, आज कशी अपेक्षा ठेवणार तुमच्या टीमकडून. आता बघू. मग या स्पर्धेसाठी सराव किती होता आणि किती अभ्यास केलाय खास करून. केलाय. शुभेच्छा असेल तुम्हाला. नक्कीच तुमचं डिसिजन पेंडिंगमध्ये आहे. मडीपाडा टीमचे कर्णधार, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निवडलं असतं. आम्ही बॅटिंग घेतली असती. नक्कीच जेव्हा जेव्हा मडीपाडा म्हटलं तर मग टॉस जिंकला तर बॅटिंग प्लस पॉईंट यांचा असतोय. परंतु विश्लेषण करायचं झालं तर इथे जी स्पर्धा आपण पाहतोय आणि स्पर्धेसाठी काय खास तुम्ही रणनीती बनवली आहे. काय नाही, जे चालू आहे तेच. मग या सीझनमध्ये ऑल ओव्हर तुमच्या संघाचा परफॉर्मन्स आपण बघितलं. एक चॅम्पियनची ट्रॉफी सुद्धा तुम्ही उचलली आहे. या स्पर्धेमध्ये असा काय विचार असेल का की आपण जो विजय रथ तिथे चालू केला तो या स्पर्धेमध्ये तो विजय रथ पुन्हा एकदा आपण वेगाने पळवण्याचा प्रयत्न करणार का. हो नक्की. शुभेच्छा असेल तुम्हाला देखील या स्पर्धेसाठी. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. 2 कर्णधार टॉस जिंकला गेलाय तो म्हणजे आपण पाहिलं तर वाघोबा स्पोर्ट्स टिवरी संघानं, आणि टॉस जिंकल्यानंतर डिसिजन थोडा पेंडिंगमध्ये ठेवला आहे. त्याचं प्रमुख कारण काय तर ऑल ओव्हर सगळे खेळाडू इथे उपस्थित नाहीत, त्यामुळे तो डिसिजन थोडा पेंडिंग ठेवला आहे. परंतु मात्र लेट परंतु थेट मात्र डिसिजन येईलच होई आपण मैदानाच्या दिशेनं. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर डॉट्सच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. लक्ष आहे ते म्हणजे 38 धावांचं, आणि 38 धावांचा पटलाग पूर्ण करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विशाल मालकरी आणि विकास. यावेळेस हवाई हल्ला केलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. चेंडू जातो सीमा रेषा पार आणि हा येतो चौकार. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशाल मालकरीच्या बॅट मधनं येतोय हा द ग्रेट शॉट चौकार. धन्यवाद. ज्याप्रमाणे आपण पाहिली स्पर्धा अगदी नेत्रदीपाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्रॅचिंग शॉट इनसाइड आउटचा फाटका. कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडूने थोडीशी दिशा बदलली आहे इथे. कदाचित असं वाटलं होतं की विजय इथे चौकार किंवा कदाचित अतिरिक्त धावा मिळतील, परंतु थोडंसं आउटफील्ड तिथे स्लो आहे.
आपण या स्पर्धेचा उल्लेख करूया की आई महामाई देवी चषक 2025 अजितदादा गोवारी असतील, मग भूषणदादा पडवले, राकेशदादा गोवारी, नक्कीच दिनेशदादा पडवले, दीपेशदादा पडवले असतील आणि ऑल ओव्हर सगळ्यांची ही मेहनत आपण पाहतोय, जी प्रत्यक्षात आपण डोळ्याच्या समोर पाहतोय आई महामाई देवी चषक. अगदी कमी दिवसामध्ये या स्पर्धेचं आयोजन त्यांनी देखील केले. यावेळेस आपण पाहिला तर झेल झाली आहे ड्रॉप शॉट फाईनली क्षेत्राच्या दिशेनं. हा कॅच पकडायला हवा होता, मात्र तो कॅच या ठिकाणी गमावलाय. पकडा कॅच जिंका मॅच, सोडाल कॅच तर हराल मॅच, हे क्रिकेटचं रहस्य आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र झाली आहे ड्रॉप विशाल मालकरी या खेळाडूशी. आणि विशालच्या नावावरती देखील एक चांगला रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फटका सुंदर आहे, परंतु मिळेल फक्त एक सिंगल. आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले, ते म्हणजेच 8 या कड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आता मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळतो विशाल. हिराई स्पोर्ट्स सूड पाडाचं ते मैदान, आणि त्या मैदानावरती 6 बॉल मध्ये 6 षटकार ठोकण्याचा त्याने विक्रम केला होता. मात्र यावेळेस त्याला मात्र पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती केलं जातं बाद. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. डेफिनेटली आपण पाहिलं तर विजय आपण उल्लेख करूया आई मामाई चषक 2025 ट्रॉफीज आपल्याला आकर्षित पाहायला मिळत आहेत. या स्पॉन्सर्स केल्यात आपण पाहिलं तर मग स्वर्गीय राजेश भोईर यांच्या स्मरणार्थ राकेश प्रमोद गोवारी आणि आशिष राजेश भोईर यांच्या माध्यमातून ज्या ट्रॉफीज आपण पाहिली, पहिल्या क्रमांकाची, दुसऱ्या क्रमांकाची आणि तिसऱ्या क्रमांकाची सुद्धा. त्याचप्रमाणे पाहिलं तर मग या स्पर्धेसाठी जे आपण पाहिले ना तर उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच जी पाहतोय आपण स्वर्गीय आत्मारामजीला बारक्या पडवळे यांच्या स्मरणार्थ प्रमोद आत्माराम पडवळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेली जी ट्रॉफीज आपण पाहिली आहे, नक्कीच मी तर म्हणेन की तिन्ही म्हणजे उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीर हे स्पॉन्सर्स आहेत. बाट पाहिली आपण तर भावेश भोईर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स झाली या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजासाठी. आणि ऑल ओव्हर आपण बघितलं तर मग संपूर्ण आपण बघितलं तर मग या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह सुद्धा आपण पाहिलं जे स्पॉन्सर्स झाले. तर भरपूर काही स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेचे जे आपण पाहणार आहोत दिवसभरामध्ये. बॅक टू द लाईव्ह ॲक्शन. 38 लक्ष आहे आणि 38 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 8 धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 18, आणि 18 मध्ये अजून जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजे 30. 1 डाऊनला फलंदाज आपण पाहिला तर रोहन दुमाडा हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. उर्वरित 18 बॉल मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 30. चला थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाज सूरज, यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता, आणि त्याच्यामध्ये बॅटर आपण पाहिला तर रोहन मात्र बीट होतोय. डॉट डिलिव्हरी ही लाईन खूप चांगली आहे. लेंथ अँड लाईन्स चूक वापर या ठिकाणी केला जातो मैदानाच्या आतमध्ये. सूरज खोपटकर म्हटलं तर एक मोठं नाव आहे नित्य साईड स्पोर्ट लोहानगर टीम मध्ये. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर नो 1+1 म्हणजे एक्स्ट्राच्या सुरूमध्ये 2 धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये या ठिकाणी ऍड केल्या जातील, आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10 या कड्यावरती. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट, आणि ज्यावेळेस फ्री हिटचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकले जातात त्यावेळेस बॅटरला एक सुवर्ण संधी असते एखादा मोठा फटका पेश करण्याची, आणि ती यावेळेस संधी आहे फलंदाज विकासला. विकास आपल्या संघाचा विकास करेल का? यावेळेस आपण पाहिलं तर हा जबरदस्त शॉट खेळला गेलाय. आउटफील्ड थोडीशी खराब आहे, आणि निश्चितच शतरक्षक थोडासा त्या ठिकाणी स्लिप झाला. पाहायला की दुखापत थोडीशी गंभीर असेल तर नक्कीच लक्ष असू द्या.
नक्कीच आपण पाहिलं थोडीशी दुखापत होताना देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. मॅच आपण पाहिली तर मग ऑन होताना पाहायला मिळते. पहिली मॅच फलकावर 12 धावा आपण सध्या तरी पाहिल्या आहेत. चेंडू फेकून झालेत या षटकामध्ये 2. विश्लेषण करूया आपण. सूरज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज आहेत. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केला जात आहे. अगदी सेफ खेळ होता. इझिली धाव मात्र इथून कंप्लीट केली जाते. विश्लेषण करायचं झालं तर मग दुसरा षटकामध्ये आतापर्यंत जे चेंडू फेकून झालेले आहेत 3 आणि जवळजवळ 13 धावा म्हणजेच अजून सुद्धा जे टार्गेट आहे जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धावा या हव्या आहेत. याच दरम्यान आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू देखील पाहायला मिळाला आपल्याला. तेरा धावा धाव फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. नित्यसाई स्पोर्ट लोहियानगर आणि त्यांच्या समेत आहे ती म्हणजेच ब्लेसिंग स्टार उंबरपाडा ही टीम. उंबरपाडा टीम म्हटली तर एक राजावली परिसरातील संघ आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या एसटीच्या बाहेर टाकला गेलाय. पंचांनी तेच या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू असणारे वाईटच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती आणखी एक धाव ऍड केली जाते. टीमची धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 14 धावा. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं होतं परंतु पंच आमच्याकडे पुन्हा एकदा बोलतायत की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. आणखी एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाते. अतिशय जबरदस्त सुंदर वातावरणामध्ये रोमहर्षकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. विजयदीप खोपरेवाडा पुरस्कृत आई महामाई देवी चषक 2025 हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा आज आपल्याला या चंद्रपाडा परिसरामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर पायांना फॉलो करणारा हा बॉल होता परंतु शेवटच्या मोमेंटला आपण पाहिलं तर हलकासा ब्रश झालाय चेंडू बॅटला आणि एक सिंगल धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 16च्या घरामध्ये 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सूरज खोपटकरचं हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर अतिशय चांगला पाहायला मिळतोय. दोन्ही षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक आपण पाहिलं तर 2 बाद 16 धावा 8च्या सरासरीने सध्या तरी धाव फलक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडूमध्ये आणखी धावांची गरज आहे ती म्हणजेच या ठिकाणी आपण पाहिलं तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये बनवायचे अजून सुद्धा 22 धावा. अजून सुद्धा सामना आपण या ठिकाणी पाहिला तर दोन्ही टीमच्या बाजूनं बॅलन्सिंग आहे समांतर मध्ये पाहायला मिळतो. या ठिकाणी आपण पाहिलं चांगले बॉलिंग अटॅक जर झाला तर मग सामन्यावरती पूर्णपणे पकड मजबूत राहील ती म्हणजेच नित्यसाई स्पोर्टची. या ठिकाणी लढावं लागेल आता मात्र ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक महत्वाचा फलंदाज या ठिकाणी रोहन
विकास हा या ठिकाणी बाद झाला. धन्यवाद डीजे. थोडंसं सहकार्य करायचं वेळेबद्दल मी विनंती असेल की पहिला दिवस आणि थोडासा उशिराने आपण गेम ऑन केलाय त्यामुळे संध्याकाळचं सत्र आहे पहा का म्हणतोय कारण की जवळच आपण पर्वतरांग पाहायला मिळते आणि बघ अंधार बॅटलाईट लवकर येणार आहे त्याच्यासाठी हा संदेश मी आत्ताच देतोय प्रत्येक संघानं वेळेसाठी सहकार्य करायचं आहे कारण की मग मग वेळ जर एक्स्ट्रा गेला तर मग शेवटचे मॅचेस असतात ना ते 1 ओव्हरचे होत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 22 ची गरज होती परंतु आता मात्र 2 चेंडू खूप चांगले या ठिकाणी पाहायला मिळतात. संजय खोपटकरच्या खात्यातील पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केला. हुसले थोडेसे बुलंद केले कॉन्फिडन्स वाढवला आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल सूरज कोरडाच्या विरुद्धमध्ये टाकला गेला. यावेळेस बॅटची हलकीशी लिडिंग एज आणखी एक विकेट डाऊन. चांगली बॉलिंग संजय खोपटकरची. केतन मात्रे वाकलन वाला बाईकर म्यान नाव हाय त्याला विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक बॉलरची लावतोय वा विश्वजित ठाकूर धरूनची बॅट एक बॉलरची लावतोय तो वा. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. ही तर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव की प्राण. धन्यवाद डीजे महेंद्र पवार. टेनिस विश्वातील जे मोठे महान खेळाडू आहेत ज्यांनी अक्षरशः या टेनिस क्रिकेटचं नाव मात्र उंचावर नेलंय आणि त्यांच्या नावाने हे गुणगान गाणारं गीत या ठिकाणी डीजे महेंद्र पवारच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. थँक्यू सो मच डीजे महेंद्र पवार. खेळाडूंना निश्चितच मोटिवेशन करणार हे सॉन्ग होतं. नीरज न्यू बॅटर मात्र नीरजने आल्या देखील एक हा डॉट बॉल खेळला गेलाय कारण संजय खोपटकरची खूप चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकले त्याने 4 चेंडूमध्ये एकही धाव खर्च करू दिली नाहीये आणि 2 महत्वाचे फलंदाज देखील बाद केले. विकासला बाद केला त्याच्यानंतर आपण पाहिलं तर यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू असणार आहे वाईट. आता मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 17 धावा. चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असणार आहे. संजय राईट मोर द विकेट हा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा संधी उपलब्ध केली. झेलची दराकार या ठिकाणी केली होती आणि दसरथच्या माध्यमातून हा झेल मात्र शॉट मिडॉनला मात्र पकडला जातोय. आणखी एक धक्का बसतोय ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला. नीरज कोडा देखील आउट. थँक्यू डीजे. असं वाटलं होतं की हा सामना निश्चितच चांगल्या स्थितीकडे वळण घेईल परंतु संजय खोपटकरची ही चांगली बॉलिंग या 3ऱ्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली राहिली आहे. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि 7 मध्ये बनवायचे त्या म्हणजेच 21. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजित मडवी नावाचा हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि त्याच्या विरोधामध्ये देखील चांगली बॉलिंग या ठिकाणी केली आहे संजयनं. 3ऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय आणि फक्त एक सिंगल धाव ती देखील वाईटच्या स्वरूपामध्ये आली गेली आणि महत्वाचे 3 विकेट
प्राप्त केले या तिसऱ्या ओव्हरमध्ये संजयनं. आता मात्र 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता असणार आहे बॅटिंग करणारी टीम म्हणजेच ब्लेसिंग स्टार उंबरपाडा संघाला. या अगोदर निश्चितच टॉस झाला होता तो म्हणजेच वाघोबा स्पोर्ट टिवरी आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर न्यू स्टार मढवीपाडा या दोन टीम मध्ये मला वाटतं डिसिजन काहीतरी पेंडिंग आहे. टिवरी संघ आपला डिसिजन आहे तो कळवायचा आहे. कैलास डोंगरकर आपणास विनंती असणार आहे आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉल फर्स्ट. ओके थँक्यू. क्षेत्ररक्षण करण्याचा विचार या ठिकाणी केलाय वाघोबा स्पोर्ट टिवरी टीमनं. दशरथ बुरकुंड पहिला बॉल ऑन साइडला फुलटॉस होता खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. संजय खोपटकरच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेलाय. दशरथला देखील मिळते या ठिकाणी एक मोठी विकेट. चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली. पाट चैताचे महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली. ना बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला. बोलवा भगताला ऐसा अंगानु वाडा केला. धन्यवाद अडीच धन्यवाद. फुलटॉस बॉल होता मेजवानी होती. फलंदाज आपण पाहिला तर यावेळेस हा नो बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त जरूर केली परंतु यावेळेस आपण पाहिला लेट अँड लाईनचा चुकीचा उपयोग घेतला गेला गोलंदाजानं आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर हा नो बॉल. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा ब्लेसिंग स्टार उंबरपाडा टीमला होऊ शकतात परंतु या ठिकाणी लढावं लागेल काहीतरी घडवावं लागेल या महामाई चषकामध्ये. यावेळेस आपण पाहिला तर हा बॅटरच्या पायांना फॉलो करणारा बॉल होता. डॉट बॉल येतोय. अजून सुद्धा 4 बॉल 19 ची गरज आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मिस्टाईम फटका पाहायला मिळाला होता. आता मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 19 आकड्यावरती. आता मात्र 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 38 धावा बनवायचे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 19 धावा हव्या आहेत 3 बॉल मध्ये. अजून एक हा डॉट बॉल येतो. चांगली बॉलिंग राहिली आहे. असं वाटलं की हा स्लो स्कोरिंग सामना पाहायला मिळेल परंतु सूरजनं चांगला खेळ केला. चांगलं धावफलक उभं केलं. लढण्यासाठी काहीतरी त्यांनी घडवलं. चांगलं बॅटिंग केली आणि त्याच्यानंतर हा पुन्हा नो बॉल टाकला गेलाय आणि चेंडू जाईल यावेळेस डी झोनच्या पलीकडं. 1+1 22 वर्सेस नो. पण बॅटला चेंडू स्पर्श झालाय का नाही म्हणजेच ह्या 2 धावा असतील. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहे ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज आहे 17. होऊ शकतात. हिरो बनण्याची संधी आहे. यावेळेस आपण पाहिला तर हा स्लोवर पद्धतीचा बॉल टाकला गेला. चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं आणि स्वतःला सावरलं या ठिकाणी गोलंदाज दशरथनं. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा फुलरल्यांचा बॉल होता आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पण पाहिलं तर सामना जिंकलाय तो म्हणजेच नित्य साई स्पोर्ट लोह्यानगर या टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन सूरज खोपटकर अँड कंपनी. चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या वाघोबा स्पोर्ट टिवरी
त्या अगोदर आपण जाणार आहोत मॅन ऑफ द मॅच कडे. बघूया कुठला खेळाडूचा खेळ मात्र चांगला राहिला या नुकताच झालेल्या मॅच मध्ये. हँडसेक करायचा आहे, प्लीज हँडसेक करा. सूरज कोपटकर कंपनी